नमस्कार. मी पराग गोरे. बिझनेस मंत्राच्या वुमन ऑफ इन्फ्लुएन्स या उपक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या उपक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी महिला उद्योजकांना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधतो आणि जाणून घेतो त्यांचा बिझनेस मंत्र, त्यांची जडणघडण, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचं काम हे त्यांची पॅशन कशी आहे हे आपण जाणून घेत असतो. आजच्या या एपिसोडमध्ये आपण आर्किटेक्चर, इंटिरियर अँड लँडस्केप डिझाईन या क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत असणाऱ्या दोन आघाडीच्या महिला उद्योजकांना भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे पल्लवी नेवे आणि ऐश्वर्या खंडेलवाल. मी या दोघी महिला उद्योजकांचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही या उपक्रमात सहभागी झालात. आपण या उपक्रमातनं, तुमच्या कामातनं इतर महिला उद्योजकांना एक चांगलं नॉलेज, लर्निंग आणि प्रेरणा मिळेल हा आमचा हेतू आहे. तर आपण या मुलाखतीला सुरुवात करूया. नक्की. थँक्यू. मला तुम्हाला दोघींना पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही पहिल्यांदा जोडीने काम करताय, तर पहिल्यांदा व्यवसायामध्ये ट्युनिंग होणं महत्वाचं असतं. बऱ्याचदा लोकांना असतं की तेच आपण खरं किंवा अशी एक सवय असते. तर ह्या लेवलवरती तुम्ही कसं कोऑर्डिनेशन असतं तुमचं? मी थोडं मधूनच सुरुवात करतो, पण तुम्ही दोघेही बसल्यात त्या मला हा प्रश्न विचारा असं वाटतो. बरोबर. आता आम्ही दोघी एकमेकींना ओळखायला 22 वर्ष झाली आता. एकत्रच आधी एका वेगळ्या ऑफिसमध्ये काम करत होतो आणि तिथनं पुढे आम्ही स्वतःचा बिझनेस सुरू केला. आमचं एकमेकींची आवड निवड ही खूप सेम आहे. त्यामुळे ज्या आयडियाज असतात किंवा पसंती असते त्या दोघींच्या खूप मिळत्या जुळत्या असल्यामुळे आम्हाला क्लॅशेस म्हणतो तसा भाग कधी आला नाही. त्यामुळे एकमेकींशी ट्युनिंग करणं हा आम्हाला एक एफर्ट करावा लागला नाही. इट हॅज बीन एफर्टलेस ऑल द टाइम. म्हणजे वी स्टार्टेड विथ फ्रेंडशिप. नंतर वी स्टार्टेड वर्किंग टुगेदर. वी रिअलाइज्ड की आमच्या दोघांचं लाइकिंग आणि सगळ्या चॉईसेस वगैरे इतक्या मॅच होतात. इट ऑल्सो रिफ्लेक्ट्स वेन वी आर इन क्लायंट मीटिंग्स, की एक गोष्ट ती सांगते आणि त्याच क्लायंटने मला परत ती विचारली तर मी तेच सांगणार. त्यामुळे खूप मजा येते ते करायला. हा, म्हणजे इव्हन इफ वी आर नॉट टुगेदर आणि क्लायंटने इंडिव्हिज्युअली फोन करून जरी विचारलं एखाद्या प्रश्नाचं उत्तर, तरी आम्ही दोघी एकत्र नसताना जवळपास सारखं उत्तर मिळतं क्लायंटला. छान. म्हणजे हेच नेमकं पार्टनरशिप मध्ये असायला हवं, सोलमेट सारखं असायला हवं. तर ऍब्सोल्युटली रनिंग बिटवीन आपण जे म्हणतो की रन्स काढायला जसं दोघा बॅट्समन मध्ये ट्युनिंग असावं लागतं, तसं तुमच्या दोघींमध्ये झालेलं आहे. तुमच्या बोलण्यातनं मला दिसतंय. मला पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की हे जे फील्ड आहे, तर या फील्डमध्ये तुमचं येणं नेमकं कसं झालं? का कोणी मार्गदर्शन केलं की हे फील्ड पुढे करिअरला चांगलं आहे, का आवड म्हणून तुम्ही या फील्डमध्ये आलात? म्हणजे व्यवसायाची सुरुवात कशी झाली? बेसिकली शिक्षण जे घेतलं, मी आर्किटेक्ट आहे, ऐश्वर्या इंटिरियर डिझायनर आहे. त्यामुळे सुरुवात करताना कुठेतरी जॉब करणे हाच उद्देश होता, जेणेकरून आम्हाला एक्सपिरियन्स मिळेल आणि ह्या फील्डमध्ये काम कसं करतात याची माहिती होईल. तर हे काम करत असताना स्वतःच्या आयडियाज जर रुजवायच्या असतील आणि आपल्या कल्पनांप्रमाणे काही काम करायचं असेल, तर आपण किती दिवस एखाद्याच्या बरोबर किंवा एखाद्यासाठी काम करणार हा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही स्वतःहून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यात आम्हाला आमच्या गाईड किंवा आमचे जे सर आहेत, जे मेंटॉर आहेत, त्यांची खूप मदत झाली. कारण त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं ह्यासाठी की तुम्ही स्वतःहून जर काम करण्याचा निर्णय घेतला तरच तुम्हाला ह्या कामातल्या सगळ्यात बारकावे, त्यांचं हे काम कसं करायचं, त्याची रिस्क कशी घ्यायची, आपण एखादी सिच्युएशन डील कशी करायची याची सवय होईल. ओके, ग्रेट. तुम्हाला याच्यावर काही बोलायचं आहे? तुमचा प्रश्न होता की तुम्ही ह्या फील्डमध्ये कसे हे झाला. तर दोघींनाही आम्हाला डिझाईन आणि ह्या क्षेत्रामध्ये लाइकिंग असल्यामुळेच तिने म्हणजे आर्किटेक्चर केलं, मी इंटिरियर डिझायनिंग केलं. आणि सुदैवाने म्हणजे आमचे मेंटर पण सेम आहेत आणि आमची लाइकिंग पण सेम आहे. त्यामुळे वी स्टार्टेड टुगेदर. ओके, ग्रेट. तुम्ही दोघे पुण्याच्याच आहात? हो, पुण्याच्याच आहोत. आणि शिक्षण कुठे झालं? कॉलेज म्हणजे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, हे पुण्यात आहे.
तिथनं शिक्षण झालं. बर, ओके. मी याच्यात एक फक्त जाणून घ्यायचं तुमचं अपब्रिंगिंग जे आहे किंवा पहिल्या ह्याच्यात तुम्हाला जे आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर म्हणून तुम्हाला जे सुरुवात करावीशी वाटली, तर त्यामागे काही बॅकग्राऊंड किंवा कॉलेज म्हणून मी हा प्रश्न विचारला तुम्हाला. इथे एक फक्त पुढच्या प्रश्नाकडे जाताना असं विचारतो की मार्केटमध्ये आम्ही बघतो की इंटिरियर डिझायनर आहेत, आर्किटेक्चर पण खूप काही लोक आहेत, भरपूर जणांचं काम आहे. तर तुमच्या स्पर्धकांपेक्षा तुम्ही वेगळे कसे दिसून येतात किंवा तुमचे USP काय आहे, काय सांगा? USP is definitely the efforts that we put in. प्रत्येक प्रोजेक्टला आम्ही खूप विचार करून डिझायनिंग करतो. राईट फ्रॉम टेकिंग मेजरमेंट्स टू गिव्हिंग प्रेझेंटेशन्स आणि साईटवर पण जे काम करतो त्याच्यात आमच्या दोघींचंही इन्व्हॉल्वमेंट खूप पर्सनल असतं. वी हॅव साईट सुपरवायझर जे नेहमी जातात, पण आमच्या पर्सनल इन्व्हॉल्वमेंटमुळे वी कॅन डेफिनेटली डू अ बेटर जॉब. आणि आय थिंक सगळ्यांचं तसं असेलच, पण दिस कॅन बी अ USP फॉर अस. आणि बिकॉज ऑफ दिस आम्हाला रिपीटेड क्लायंट्स मिळतात. म्हणजे द क्लायंट्स आर सॅटिस्फाईड विथ द काइंड ऑफ सर्व्हिसेस दॅट वी आर गिव्हिंग. त्यामुळे त्यांचेच आम्ही जॉब्स परत पण घेतलेत आणि त्यांच्या थ्रू आम्हाला चांगल्या लीड्स पण मिळाल्या. Another thing that we would like to mention as USP, it is about making the design user friendly, the comfort of the client, and being responsible in managing the resources and the funds. Okay. यामुळे clients are very happy with us because we don't take interest in making only cosmetic treatments and use, I can't say wasting money, but spending more money in decorating the space rather than making it a designed creative space. Okay. So I guess the clients are very happy with that approach. अच्छा, ओके, ग्रेट. पण याच्यामध्ये एक आता तुम्हाला ही सर्व्हिस द्यायची आहे म्हणून आणि टेक्नॉलॉजी प्लस भरपूर कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी बदलतात, तर स्वतःला तुम्ही अपडेट कसं ठेवता? See, anything in this business is a constant learning process. Right. So exploring different media platforms, जसं मॅगझिन्स असतात किंवा लोकांचं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं इन्स्पायरिंग काम बघणे, वेगवेगळ्या डिझाईन्स वरती स्केच करत राहणं किंवा डिस्कशन्स करणं. आम्ही इंटरनली ऑफिसमध्ये सुद्धा आमच्या स्टाफ बरोबर डिस्कशन्स ठेवतो, त्यांची ओपिनियन्स विचारतो. तर ह्या एक एक्सचेंज ऑफ थॉट्समुळे आम्हाला नवीन शिकायला मिळतं. मार्केट सर्वे हा एक भाग असतो की नवीन मटेरियल्स येतात, मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजीज येतात. सो बरेच लोक आपण होऊन आम्हाला ते डेमो देण्यासाठी वगैरे अपॉइंटमेंट्स मागतात. सो वी प्रिफर टू इंटरॅक्ट विथ देम. वी एनकरेज दॅट. इनफॅक्ट म्हणजे ऑफिसमध्ये असं कधी फोन आला तर लोकांना आम्ही बोलवून घेतो अँड वी हॅव अ डेमॉन्स्ट्रेशन विथ द एंटायर स्टाफ, सो दे आर ऑल्सो अपडेटेड विथ दॅट. आणि मार्केट व्हिजिट्स मुळे किंवा कुठल्याही दुकानांमध्ये रेग्युलर व्हिजिट्समुळे नवे नवे जे प्रोडक्ट्स येतात ते आम्हाला कळतातच. ओके. सो वी कॅन यूज देम एक्सटेन्सिव्हली इन आवर डिझाईन. ओके, ओके, ग्रेट. आणि असं म्हणतात रिस्क शिवाय बिझनेस नाही, हे खरं असलं तरी आपण कोणत्या रिस्क घेतल्या आहेत तुमच्या व्यवसायामध्ये पुढचा हे प्रवास असताना, किंवा चॅलेंजेस कशी आली किंवा फेस कसं केलं? कारण का एक महिला उद्योजिका म्हणून घरातलं बघायचं प्लस बाहेर तेवढाच दुसरा संसार सांभाळायचा, तर याचं बॅलन्स कसं करतात आणि चॅलेंजेस विषयी तुम्ही काय सांगाल? आता रिस्क कशी घेतली ह्याबद्दल जर म्हणाल तर आमच्या बिझनेसमध्ये पण बरेच प्रकार आहेत. एक म्हणजे फक्त कन्सल्टेशन, ज्याच्यामध्ये आम्ही डिझाईन्स करून लोकांना आयडियाज देतो आणि काम एक्झिक्यूट करण्यासाठी टीम वेगळी असते. सो मॅनेजिंग डिझाईन कन्सल्टन्सी इज कम्पॅरेटिव्हली इझियर दॅन एक्झिक्युटिंग अ टर्नकी प्रोजेक्ट. त्या टर्नकी प्रोजेक्टमध्ये आम्हाला डिझाईन आयडिएशन कन्सेप्च्युअलायझेशन पासून सगळं काम एक्झिक्यूट करणे, मटेरियल कॉन्ट्रॅक्टर्स मॅनेज करणे, त्याच्यासाठी फंड्स अँड रिसोर्सेस ऑर्गनाईज करणे, क्लायंट्सकडनं पैसे वसूल करणे हा चुकीचा शब्द आहे, पण
टू गेट द पेमेंट्स इन टाइम अँड मेकिंग द पेमेंट्स टू द सप्लायर्स, ही सगळी एंटायर मोठी प्रोसेस असते. सो ती प्रोसेस घेण्यासाठी आपल्याला स्वतःला फायनान्शियल बॅकअप असणं गरजेचं असतं. होल्डिंग कपॅसिटी आपण ज्याला म्हणतो, ती कपॅसिटी नसताना सुद्धा असा टर्नकी प्रोजेक्ट घेण्याची रिस्क आम्ही घेतली. बिकॉज द प्रोजेक्ट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, जरी चॅलेंजिंग असला तरी, आणि द क्लायंट वॉज व्हेरी मोटिवेटिंग. सो वी टूक दिस रिस्क and we took that turnkey project and we could successfully complete it within the time frame, and the payments were also done well in time. So this is the risk that we had taken. One major thing that happened during this was Corona. So we had to deal with all the labor problems and they said, but we could definitely manage and finish it in time. It was a very big learning experience, we can say. Counseling people in how to deal with the corona situation, counseling the labor to stay put in wherever they are and not fleeing the site. So this was a good thing. As far as challenges are concerned, balancing home and office, we've been doing that. We have been doing that for a long time. Yes. And our respective spouses are to be given the full credit for that. Yes, they have been very understanding and supportive in whatever pursuits we have tried to venture in. Okay, great. So without their support, this is not possible. Okay. मी आता ग्राहकांच्या बाजूने एक पुढचा प्रश्न विचारेन, कारण का जशी कॉम्पिटिशन वाढलेली आहे तसं ग्राहकांना सुद्धा भरपूर समोर आकर्षण आहेत की मला हा इंटिरियर डिझायनर हवा का आर्किटेक्ट हवा. तर याच्यामध्ये तुम्ही ग्राहकाच्या लक्षात राहण्यासाठी म्हणून काय करतात? आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड हे असल्यामुळे आपल्या ग्राहकाच्या लक्षात राहण्यासाठी तुम्ही काही वेगळे प्रयत्न करतात? कारण का सगळ्यात चांगली जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती म्हणजे आपल्या ग्राहकाने आपल्या अजून इतर मित्रांना आपलं नाव सजेस्ट करणं. तर याच्यामध्ये तुम्ही काय असं वेगळं काही करतात का? म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट किंवा काही ब्रँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी कसं ही केस हँडल करतात, म्हणजे क्लायंटच्या माइंड वरती कसं काम करतात इन पॉझिटिव्ह वे? We have had very good relations with all our clients. म्हणजे ते आत्ताचे क्लायंट्स असो किंवा 10-15 वर्षाचे आधीचे असो, तर वी आर ऑलवेज इन टच विथ देम. मोस्ट ऑफ देम आर नाव फ्रेंड्स. आणि ॲज फार एज वर्क इज कन्सर्न, काही काम संपल्यानंतर पण त्यांना काही रेनोव्हेशन असेल, काही रिपेअर्स असेल, वी डेफिनेटली सी दॅट आर पीपल गो देअर इन टाइम, सो दॅट त्यांना पण सगळं सॅटिस्फॅक्शन असतं की काम बरोबर झालेलं आहे आणि वी आर ऑलवेज देअर फॉर एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम्स. सो दॅट रॅपो, दॅट रिलेशन इज व्हेरी गुड विथ पास्ट क्लायंट्स. आणि दॅट इज डेफिनेटली, म्हणजे मीडियाचं सगळं आत्ता आलेलं आहे, पण ऑल दीज इयर्स आवर वर्क इज डेफिनेटली बेस्ड ऑन वर्ड ऑफ माउथ सिच्युएशन्स. सो दॅट हेल्प्स अ लॉट. सो हे करण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. ओके. वेन द वर्क इज बिईंग डन, त्या काळातली आमची बिहेवियर, आम्ही क्लायंट बरोबर केलेली इंटरॅक्शन, क्लायंटला प्रत्येक वेळी दिलेला सपोर्ट, त्यांच्या मतांचा केलेला आदर, आणि त्यांना त्या घरात पुढे राहायचं आहे किंवा त्या ऑफिसमध्ये वापरायचं आहे म्हणून त्यांचा चॉईस किंवा त्यांचे प्रेफरन्सेस यांना प्राधान्य देणं. आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस ही जशी आपल्याला एखाद्या प्रोडक्टसाठी हवी असते, तशी काम झाल्यानंतर त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही जी काही मदत करतो, त्या गोष्टींमुळे आम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. ओके, ग्रेट. सो आपण जसं म्हणतो आवर वर्क स्पीक्स फॉर अवर सेल्फ, तशा प्रकारचं आहे. ओके, ग्रेट. तुमच्या यासाठी तुम्ही ग्राहकापर्यंत कसे पोहोचतात? म्हणजे काही ऍडव्हर्टाइजमेंट होते का तुमचं जसं माउथ पब्लिसिटीनेच तुम्हाला ग्राहक कॉन्टॅक्ट करतात, अप्रोच होतात, किंवा मला अजून असं म्हणायचं किती वर्ष झाली तुमच्या व्यवसायाला? 17 वर्ष झाली टेसरी ही आमची संस्था स्थापन करून. ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पहिला क्लायंट आठवतोय बाय चान्स? हो, नक्कीच. मिस्टर C.K. राव म्हणून क्लायंट आहेत. अरे वा. ते क्लायंट, आणि ते सुद्धा आम्हाला शोधत आले होते. म्हणजे येलो पेजेस मधनं त्यांना कुठनं तरी इन्फॉर्मेशन मिळाली आणि ते आले. आणि त्या क्लायंट मधनं आम्हाला पुढे जवळपास 6 क्लायंट्स मिळाले.
अच्छा अच्छा. असं म्हणतात एका कॉन्टॅक्ट मधनं तुम्हाला जर 2 कॉन्टॅक्ट मिळाले आणि ते कामं तुमची पुढे रूपांतरित झाली तर यू आर डुईंग व्हेरी गुड. बरोबर. आणि एका कॉन्टॅक्ट मधनं एक नवीन कॉन्टॅक्ट मिळाला तर यू आर डुईंग गुड. सो वी कॅन से वी आर डुईंग व्हेरी गुड. ओके. मला मी हा मुद्दाम तुम्हाला प्रश्न विचारला कारण का हे तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे की तुम्ही पहिल्या क्लायंटचं तुमचं नाव सांगितलं याच्यावरनं कळतं तुम्ही क्लायंटला सर्व्हिस देणं किंवा त्यांच्यासाठी जे काही तत्पर राहतात हे याच्यावरनंच याच उत्तरावरनं कळतंय. त्यामुळे तुमचे वी आर व्हेरी थँकफुल फॉर हिम टू ट्रस्ट अस ऑन गिव्हिंग अस अ बिग जॉब. म्हणजे इट वॉज समथिंग लाईक 4 BHK हाऊस. फॉर न्यूबीज इट इज अ व्हेरी बिग प्रोजेक्ट बॅक इन 2004. आणि त्यांनी आम्हाला कम्प्लीट विश्वास ठेवला आमच्या कामावर आणि आम्ही खूप छानपणे ते काम पार पाडलं. ओके ओके. आणि हे करत असताना मला असंही विचारायचं की म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ते पण असेल किंवा एखादं अवघड टास्क तुम्ही कम्प्लीट केली आणि त्या अचिव्हमेंटचा आनंद तुम्हाला झाला तो सेलिब्रेट करतोच आपण आपापल्या पद्धतीने. पण असा काही प्रसंग आहे खूप मोठी टास्क होती घेताना वाटलं होतं कसं दोघी जणी आपण मॅनेज करू शकू पण ते घेतलं आणि अचीव्ह केलं असं काही कुठला क्षण होता किंवा असं काही काम होतं म्हणजे त्याच्यात? असं बरेच वेळेला झालेलं आहे खरं सांगायचं तर. ओके ओके ओके. आणि हो सेलिब्रेशन असं त्याचं फार वेगळं केलं असं नाही पण तो जॉब झाल्याचं सॅटिस्फॅक्शन वॉज ग्रेट. ओके. जसं मी म्हटलं मगाशी आम्ही दोघींनी मेन्शन केलं की टर्नकी प्रोजेक्ट जे घेताना आम्ही हिम्मत करून तो प्रोजेक्ट घेतला आणि तो कम्प्लीट झाल्यानंतर जो आनंद होता तो वर्णन करणं खूप अवघड आहे. ओके ओके. मी कुठे सेलिब्रेट केलं असं नाही विचारणार पण क्लायंटनी काय तुमच्या बद्दल अप्रिसिएशन तुम्हाला दिलं एखाद्या क्लायंटचं असं लक्षात राहणारं अप्रिसिएशन काही शेअर करू शकाल का? आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने असतं. आता एका क्लायंटनी त्यांची घरात जी पूजा ठेवली होती त्या पूजेचं सुद्धा सगळं ऑर्गनायझेशन आम्हाला करायला सांगितलं होतं. मग त्या पूजेच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला दिवे भेट दिले होते देवात ठेवण्यासाठी. सगळी वेळ सांभाळून आम्ही ते काम वेळेत पूर्ण केलं. क्लायंटला अजिबात लक्ष घालता येत नव्हतं तरी सुद्धा म्हणून त्या क्लायंटने आम्हाला पर्सनलाइज्ड गिफ्ट म्हणून घड्याळ गिफ्ट दिली होती. सो अशा छोट्या मोठ्या गोष्टी क्लायंट्स कडनं असतात. देर आर क्वाइट अ फ्यू टोकन ऑफ अप्रिसिएशन. वी गॉट सारीज ऑल्सो. येस. म्हणजे छान. आणि ते क्लायंट आम्हाला त्यांच्या फॅमिली कन्सिडर करतात. म्हणजे काम होऊन 7-8 वर्ष जरी झाली आहेत तरी त्यांच्या मुलाच्या लग्नाला बोलवतील. किंवा एक आता कपल आहे रिटायर्ड कपल ते जेव्हा आम्ही काम केलं तेव्हाच रिटायर्ड होते. आता ते त्या कामाला सुद्धा 10-12 वर्ष झाली तरी सुद्धा आता एखादी काच फुटली ती बदलून द्यायला आता त्यांना उठबस करवत नाही. मग ते देव्हारा त्यांचा आधी खाली होता तो वर केला. सो ह्या गोष्टी केल्याचं ते प्रत्येक वेळेला व्यक्त करून दाखवतात. आणि मग आम्ही प्रयत्न करतो की त्यांना आता म्हातारपणात कोणी भेटायला आलं तर आनंद होतो म्हणून एखादी त्यांच्याकडे व्हिजिट केली तर आम्ही आमच्या परीने तसा प्रयत्न करतो. आपण या मुलाखतीच्या उत्तराकडे जातोय तर मला इथे खास विचारायचं आहे की व्हॉट इज युअर बिझनेस मंत्रा असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल किंवा उद्योजकाचे कुठले गुण नव्याने उद्योगात येणाऱ्या व्यावसायिकांमध्ये असावेत जे तुम्ही तुमच्या कामातनं अनुभवलेले आहेत. म्हणजे वेळेत डिलिव्हरी देणे हे तर आहेतच पण तुम्ही काय अनुभवलेलं की हे नव्याने उद्योगात येणाऱ्या कोणी महिला उद्योजिका असतील किंवा उद्योजक असतील यांनी हे करावं किंवा तुम्हाला तुमच्याकडनं काही तुमच्याविषयी खास व्हॅल्यू ॲडिशन करावीशी वाटते जी आमच्या व्ह्युअर्सना उपयोगी पडेल असं काही असेल तर शेअर करावं प्लीज. कुठलंही काम लहान आहे का मोठं आहे हे व्हेरीफाय न करता जे येईल ते काम आपल्यासाठी एक महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी आहे असं लक्षात घेऊन प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने जर ते काम पूर्ण केलं तर ते डेफिनेटली चांगलंच होतं. बरोबर. हे काम आपण सतत करतच राहायचं की नको मला हे काम नकोय आता थोडा ब्रेक घेतला पाहिजे
किंवा हे काम काय किरकोळ आहे, आता कशाला करायचं, आता आम्ही मोठे झालो, आता हे काम असं करणं शोभत नाही, असा विचार कधीच मनात आणायचा नाही. आम्हाला आता ह्या बिझनेसमध्ये 17 वर्ष झाली तरी सुद्धा आम्ही 1 बेडरूमचं कामही करतो आणि आम्ही पेंटहाऊसचं कामही करतो. तो सर्व प्रकारचं काम, आपल्याला मिळालेलं कुठलंही काम हे आपल्याला मिळालेली एक नवीन संधी आहे असं बघून काम करणं, हा आमचा बिझनेस मंत्र आहे असं मी सांगू शकेन. आणि 100% इन्व्हॉल्वमेंट इज अ मस्ट. म्हणजे यू कांट रिलाय ऑन स्टाफ ऑर लाईक दॅट. तुमची जितकी इन्व्हॉल्वमेंट तितकंच तुम्ही छान करा. बरोबर, एक्झॅक्टली, परफेक्ट. एकदम तुमचं ह्याच्यातनं नव्याने आमचे जे व्ह्युअर्स बघतायत सगळा एपिसोड, त्याच्यातनं त्यांना सुद्धा काही मार्गदर्शन नक्कीच मिळेल. आपण या कार्यक्रमाच्या तुम्हाला आता म्हटलंय एपिसोडच्या उत्तरार्धात आहोत, तर मला अजून एक असं विचारावं असं वाटेल की जे तुमची टाइम मॅनेजमेंट असते किंवा टीमचा ह्याच्यामध्ये खूप मोठा महत्वाचा रोल असतो, तर तुम्ही त्याच्यासाठी तुमची किती जणांची टीम आहे मला माहित नाही, किंवा तुम्ही शेअर पण करू शकतात, आणि त्यांच्यात पण आणि तुमच्यात ट्युनिंग राहण्यासाठी तुम्ही काही वेगळं खास असं हे करतात का, त्याच्यासाठी काही तुमचं? आमच्याकडे आता तसं म्हणाल तर 4 डिझायनर्स आहेत आणि साईट सुपरवायझर्स ऍज पर रिक्वायरमेंट आम्ही हायर करतो. ओके. आणि त्यांच्या बरोबर फ्रेंडली डिस्कशन आणि मोकळेपणाने सगळ्या आयडिया शेअर करणे, कुठल्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता, याच्यामुळे त्या सगळ्या एम्प्लॉईजना सुद्धा तो कॉन्फिडन्स येतो की हे माझं ऑफिस आहे आणि ह्या ऑफिससाठी मी जबाबदारीने काम करणं आवश्यक आहे. जर मी हे काम मनापासून नाही केलं तर साईटवर काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि मग ते काम पूर्णपणे नीट होणार नाही. आणि आम्ही आमच्या एम्प्लॉईजना हे सुद्धा सांगतो की तुम्ही आमच्या बरोबर 1-2 वर्ष काम कराल, 4 वर्ष डोक्यावरून पाणी, पण त्यानंतर तुम्हाला स्वतःचं काम स्वतः करायचंय अशा उद्देशानेच करा. त्यामुळे जितकं तुम्हाला जास्तीत जास्त शिकता येईल, जितकं तुम्ही आम्हाला विचाराल तेवढंच आम्ही तुम्हाला देऊ शकू, अशा उद्देशाने आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. One more thing that I want to mention is ours has always been an all women's team. म्हणजे आमच्या सगळ्या स्टाफ पण मुली आहेत आणि आमचं मग त्याच्यामुळे एकमेकांशी रॅपो पण छान आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. तुम्हाला इथे आपला इंटरव्ह्यू आपण संपवतोय आणि तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचा बिझनेस अजून रुजावा फुलावा, खूप मोठा व्हावा आणि आम्हाला अजून एक पुन्हा एकदा असाच मोठा इंटरव्ह्यू घ्यायची संधी मिळून देईल. तर तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस आमच्या बिझनेस मंत्रा, बिझनेस आयकॉन या ग्रुपकडनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही या उपक्रमात सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.